नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. टीईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय अध्यापनाचं काम करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमिक शिक्षकांबद्दलच्या निकालानं शिक्षक दिनी उडाली खळबळ. कोल्हापूर शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज. मंडळांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं मूर्ती विसर्जन करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं, आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचं आवाहन. अनंत चतुर्दशी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी उतरणार रस्त्यावर. 2000 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आज बंदोबस्ताचं वाटप. 78व्या वर्षी दातानं सोलतात नारळ. पुंगावच्या पांडुरंग विभूतेंची क्षमता चकित करणारी. आणि GTPL SPN डिजिटलच्या एस भक्ती वाहिनीवरून होणार कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण. एस न्यूज कोल्हापूर यूट्यूब चॅनलसह एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्राम पेजवरूनही थेट प्रक्षेपण पाहता येणार. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानं माध्यमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. न्यायालयानं टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय माध्यमिक शिक्षकांना सेवा देता येणार नाही असा निकाल दिलाय. या निकालामुळे शिक्षक संघटना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. 1ली ते 8वीच्या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय सेवेत राहता येणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. बाल शिक्षण हक्क कायदा 2009 पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक आणि 5 वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटीतून वगळण्यात आले. मात्र या निकालामुळे टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. टीईटी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांना सेवानिवृत्ती स्वीकारावी लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे शिक्षकांना मोठा धक्का बसला असून शिक्षक संघटना आंदोलन करण्याची शक्यता आहे. 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर उद्या शनिवारी अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे. मंडळाच्या विसर्जन मिरवणुकादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनात तगडा बंदोबस्त ठेवलाय. आज सायंकाळी कोल्हापुरातील पोलीस ग्राउंडवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्ताचं वाटप करण्यात आलं. उद्या शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी भक्तिमय वातावरणात विघ्नहर्त्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आले. यामध्ये 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 9 पोलीस उपाधीक्षक, 29 पोलीस निरीक्षक, 129 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 957 अंमलदार, 732 होमगार्ड्स, शीघ्र कृती दल आणि SRPFच्या 2 तुकड्या, 1 दंगल काबू पथक असा 2000 अधिकारी कर्मचाऱ्यांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आज सायंकाळी पोलीस ग्राउंड इथं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्ताचं वाटप करण्यात आलं. यावेळी पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रसंग होऊ नयेत किंवा नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घ्या. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना दिल्यात. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, प्रिया पाटील यांनीही पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताच्या अनुषंगानं सूचना केल्या. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना वॉकी टॉकीचं वाटप करण्यात आलं. यावेळी पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, तानाजी सावंत, अप्पासाहेब पोवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, किशोर शिंदे, संतोष डोके, संजीव झाडे, श्रीराम कन्हेरकर, सुशांत चव्हाण, नंदकुमार मोरे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
खडतर परिश्रम घेऊन गगनबावडा तालुक्यातील अनेक युवक युवती विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत आहेत याचा मनस्वी आनंद आहे. गगनबावडासारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचं हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. आगामी काळातही कारखान्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. कारखान्याच्या वतीनं आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. आसळज इथल्या पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. यावेळी कारखान्याच्या वतीनं गगनबावडा तालुक्यातील 10वी 12वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पोलीस भरती, नीट आणि JEE या परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी खडतर परिश्रम घेऊन गगनबावडा तालुक्यातील अनेक युवक युवती विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत आहेत याचा मनस्वी आनंद असल्याचं सांगितलं. भविष्यातही कारखान्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, सर्व संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. आपल्याला चणे फुटाणे खायचे म्हटलं तर दात शाबूत राहतील ना याची काळजी घ्यावी लागते. अनेकांना 40शी ओलांडताच दातांच्या समस्या निर्माण होतात. मात्र राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथले 78 वर्षीय पांडुरंग विभूते हे एका मिनिटात दातानं नारळ सोलतात. त्यांच्यातील या अद्भुत ताकदीचं सर्वत्र कौतुक होतंय. हे आहेत राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथले 78 वर्षीय पांडुरंग तातोबा विभूते. अनेकांना नारळ सोलायचं म्हटलं तर शस्त्र किंवा एखाद्या यंत्राचा वापर करावा लागतो. मात्र पांडुरंग विभूते चक्क दातानं नारळ सोलतात. विशेष म्हणजे फक्त एका मिनिटात ते आपल्या दातानं नारळ सोलतात. गणेशोत्सवात त्यांनी न थांबता सलग 48 नारळ सोललेत. शेतकरी असणारे विभूते गेल्या अनेक वर्षांपासून ही अनोखी कला जपतायत. अनेकांना चणे फुटाणे खायचे म्हटलं तर दात तर पडणार नाहीत ना याची भीती वाटते. 40शी ओलांडली की अनेकांच्या दाताच्या समस्याही निर्माण होतात. मात्र वयाची 78 ओलांडलेल्या पांडुरंग विभूते यांनी जोपासलेल्या या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे. पन्हाळा तालुक्यातील आरळे इथल्या गोल्डन तरुण मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त खेळ पैठणीचा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये रेश्मा आदिनाथ महापुरे या पैठणीच्या मानकरी ठरल्या, तर माधुरी जयसिंग पायमल आणि प्रियांका सचिन पाटील या उपविजेत्या ठरल्या. आरळे गावातील गोल्डन तरुण मंडळाच्या गणपतीची नवसाचा गणपती अशी ओळख आहे. या मंडळाच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सवामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पांडुरंग पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निवेदिका साक्षी बुड्ढे यांनी महिलांचं मनोरंजन करत या स्पर्धेचं नेटकं संचलन केलं. या स्पर्धेत रेश्मा आदिनाथ महापुरे या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. माधुरी जयसिंग पायमल आणि प्रियांका सचिन पाटील या उपविजेत्या ठरल्या. या स्पर्धेच्या पहिल्या 3 विजेत्यांची बक्षिसं अनुक्रमे संगीता भरत घाटगे, नम्रता भरत घाटगे आणि स्मिता सुहास घाटगे यांनी, तर इतर प्रोत्साहनपर बक्षिसं रंजना चंद्रकांत गुरव यांनी प्रायोजित केली होती. मंडळाचे मार्गदर्शक बबनराव घाटगे, उपसरपंच सुहास घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सदस्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. एस न्यूजनं यंदाच्या गणेशोत्सवात आरती आमच्या श्रींची या विशेष भागाद्वारे कोल्हापूर शहरातील तरुण मंडळांच्या श्रींची आरती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. याचाच भाग म्हणून आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्या श्रींची आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा,
वर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. धर्मावर आधारित राजकारण करण्यासाठी शासन मंदिर बांधतंय. भविष्य घडवणारी ज्ञान मंदिरं मात्र गळकीच राहिलीत. कमी पटाच्या शाळा बंद करून शासन बहुजनांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ पाहतंय. हे थांबवण्यासाठी संघटित लढ्याची गरज आहे, असं मत प्राचार्य अर्जुन कुंभार यांनी व्यक्त केलंय. ते राधानगरीतील जेनेसिस कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राधानगरीतील जेनेसिस कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जेनेसिसचे संस्थापक अभिजित तायशेटे आणि प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार यांनी शिक्षक पिढ्या घडवतो, राष्ट्र घडवतो आणि ते घडवण्याचं काम शिक्षकांनी केलंय याचं समाधान असलं तर हे शिक्षण शासनाच्या प्राधान्यक्रमात नसणं हे खेदजनक असल्याचं नमूद केलं. आणि तयार केलेलं टायटॅनिक, सजवलेलं टायटॅनिक तुमच्या आमच्यासाठी बुडतं आहे. टायटॅनिक शिक्षणाचं बुडतं आहे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. उद्ध्वस्त होत आहे. कलम 21 क संविधानामधलं की ज्याच्यामध्ये शिक्षणाचा, सक्तीच्या मोफत शिक्षणाचा अधिकार तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी आहे. 6 ते 14 वयोगटातल्या सगळ्या मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार आहे. पण आज 20 पटाखालच्या शाळा बंद, पुढे जाऊन मग जरासा रेटा आल्यावर 10 पटाखालच्या शाळा बंद, अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात असताना 2012 नंतर शिक्षक भरती बंद केली जात असताना हे जहाज आहे आता खरंच बुडायला लागलेलं आहे. खरंच बुडायला लागलेलं. शासन असा निर्णय कसा घेऊ शकतं? 21 क शासनाची 1 नंबरची बांधिलकी आहे की सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे याची खात्री करून घ्या. जगाच्या इतिहासामध्ये आणि वर्तमानामध्ये प्रगत देशांनी 6-7% 9% जीडीपीचा खर्च केला. दिल्ली राज्यानं 24% खर्च केला. दिल्ली राज्यामधली शिक्षण व्यवस्था सगळी बदलली, शाळा बदलल्या, शाळा पंचतारांकित झाल्या. आणि इथं शाहू राजांनी 27% खर्च केला, असा द्रष्टा राजा. आणि मग त्या राजाला हे कळत होतं की शिक्षणासाठी एवढा निधी खर्च झाला पाहिजे, कारण शिक्षण हे राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. दरम्यान संस्थापक अभिजित तायशेटे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीनं तयार झालेला राधानगरी तालुका शैक्षणिकदृष्ट्या विकसित व्हावा यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी नारायण आयरे, प्राध्यापक PS पाटील, प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षक नेते ज्योतिराम पाटील, विश्वास पाटील, तळगावचे सरपंच TD पाटील, प्राचार्य धनाजी देसाई, आनंद पाटील, एकनाथ पाटील, प्रकाश हुजरे यांच्यासह राधानगरी तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्तानं इंटेन्सिफाईड IEC कॅम्पेन अंतर्गत जिल्हा नियंत्रण आणि प्रतिबंध पथक यांच्या वतीनं कोल्हापुरात एड्स जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली आहे. यावेळी रॅलीच्या मार्गावरील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांचं त्याचबरोबर इतर नागरिकांचं एड्सबाबत प्रबोधन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि इंटेन्सिफाईड IEC कॅम्पेन अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि इंटेन्सिफाईड IEC कॅम्पेन अंतर्गत जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध पथकाच्या वतीनं एड्स जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या नेतृत्वाखाली याचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी क्लस्टर प्रोग्राम ऑफिसर रमेश वर्धन, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, डॉक्टर अशफाक नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रबोधनात्मक संदेश लिहिलेल्या फलकांसह शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या मार्गावरील गणेश मंडळांना भेटी देत मंडळाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांचं एड्सबाबत प्रबोधन करत त्यांना माहितीपत्रकांचं वाटप करण्यात आलं. या रॅलीत मकरंद चौधरी, विनायक देसाई, संदीप पाटील, कपिल मुळे, अभिजित रोटे, सतीश पाटील, राजेश गोधडे, शुभम पाटील, दीपक सावंत, संजय गायकवाड, पल्लवी देशपांडे, मनीषा जाधव, शिल्पा आष्टेकर, युवराज पाटील, सागर परीट आदींचा सहभाग होता. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मंडळांकडून सामाजिक भान जपत गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. पन्हाळा तालुक्यातील आरळे इथल्या सर्वच गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा केला. इथल्या संयुक्त बिरदेव तालीम मंडळानं यावर्षी राबवलेला उपक्रम लक्षवेधी ठरला. या मंडळानं गावात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून तसंच खाजगी प्रॅक्टिसमधून रुग्णसेवा करणारे डॉक्टर आणि गावातील औषध विक्रेत्यांचा सन्मान केला. गावातील लोकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी योगदान देणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील घटकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करत या मंडळानं अन्य मंडळांसमोर आदर्श घालून दिलाय. संयुक्त बिरदेव तालीम मंडळानं केलेल्या या सन्मानाबद्दल डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केलं. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भाजपने आपला DNA लक्षात ठेवावा. छगन भुजबळांचा भाजपला इशारा. GR विरोधात न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचा दावा. मराठा समाजाची ओबीसीत घुसखोरी नाही तर अधिकृत प्रवेश. मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळांवर पलटवार. मुंबईत 34 वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवण्याची पोलिसांना धमकी. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा. मुंबई गोवा महामार्गावर कारची ट्रकला धडक. 1 ठार 5 जखमी. शिवी दिल्याच्या रागातून कळंबा ITI लगतच्या हनुमान नगरमधील मोहन पोवार यांचा त्यांच्या चंद्रकांत शेळके या मित्रानं गळा चिरून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीला आली होती. जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या खुनाचा अवघ्या 4 तासांमध्ये छडा लावत संशयित चंद्रकांत शेळके याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत रिक्षाचालक मोहन पोवार त्यांच्या मुलासह कळंबा ITI लगतच्या हनुमाननगर परिसरात राहत होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मुलगा पुष्कराज हा नोकरीनिमित्त बाहेर गेला होता. त्यावेळी पोवार यांचा वर्गमित्र चंद्रकांत शेळके हा त्यांच्या घरी आला होता. दोघे मित्र गप्पा मारत असताना जुन्या विषयातून दोघांमध्ये वाद झाला. यातून पोवार यांनी शेळके याला शिवी दिली. यानंतर शिवी दिल्याच्या रागातून शेळकेनं पोवार यांचा चाकूनं गळा चिरून खून केला. दोघांमधील झटापटीत शॉर्ट सर्किटमुळं किंवा देवासमोरील समईमुळं घरात आग लागली. स्थानिकांनी आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर पोवार यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना पोवार यांचा गळा चिरलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांकडील माहिती आणि क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाच्या आधारे अवघ्या 4 तासात संशयित चंद्रकांत शेळके याला ताब्यात घेतलं. त्यानं पोलीस चौकशी दरम्यान शिवीगाळ केल्याच्या रागातून मोहन पोवार यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. जुना राजवाडा पोलिसांनी शेळकेला अटक करत आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 4थीत शिकणारा एकुलता एक मुलगा गल्लीतील गणेशोत्सवासाठीच्या मंडपात मित्रांसोबत खेळत असताना अचानक घरी येतो. आईकडे पाणी मागतो आणि पाणी पिऊन आईच्याच मांडीवर अखेरचा श्वास घेतो. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील श्रवण गावडे या शाळकरी मुलाचा हा करुण अंत सगळ्यांनाच चटका लावणारा ठरलाय.
कोडोलीतील आनंदनगर परिसरात राहणाऱ्या अजित गावडे आणि त्यांच्या कुटुंबासोबत नियतीनं जो खेळ मांडलाय तो भयंकर आहे. 2 वर्षांपूर्वी अचानकपणे 2.5 वर्ष वयाची मुलगी गेल्याचं दुःख विसरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कुटुंबावर 2 दिवसांपूर्वी नियतीनं आणखी एक घाला घातला. त्यांचा 4थीत शिकणारा श्रवण हा मुलगा गल्लीतल्या गणपती मंडळात मित्रांबरोबर खेळत असताना दम लागला म्हणून घरी आला. त्यानं आईकडून पाणी मागून घेतलं आणि आईला मिठी मारत बेशुद्ध झाला. त्याच्यावर उपचार करण्याचे प्रयत्नसुद्धा निष्फळ ठरले. श्रवणचं हे असं अचानक जाणं त्याच्या सवंगड्यांसह घरच्यांना चटका लावणारं ठरलंय. खेळत होता, परत लाईट गेल्यावरती सगळ्यांना खालच्या बाजूला म्हटलं की वरती जा. मग तो वरती आला, परत ते घोषणार आहे जशी काय आलेला तो थोडा वेळ ठेवणार आहे, पण घंटी पण वाजत होती आणि त्याला परत लाईट गेली. मग तो तसाच त्याच्या मम्मीकडे गेला आणि त्यांच्या घरात कोणतर त्यांची काकी होती, त्यांना म्हणलं पाणी द्या. मग त्यांनी ते पाणी आणसपर्यंत त्यांना अशी मिठी मारली त्याच्या मम्मीने, ते बेशुद्ध पडला. परत त्याला मग माऊलीमध्ये नेलं आणि तिथून सांगितलं की घरी न्या त्याला. मग परत त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये नेलं, तिथं त्याची ट्रीटमेंट केली, काहीच नाही झालं. माझा पुतण्या श्रवण अजित गावडे हा मंडळाच्या गणपतीच्या मंडळामध्ये खेळत असताना अचानक त्याला त्रास व्हायला लागला. ते त्याला जाणवल्यानंतर तो डायरेक्ट घरी आला आणि मम्मीच्या मांडीवरती पडला आणि म्हटला मम्मी कसं तर व्हाले. तो तिथंच शांत झाला. 2 वर्षांच्या काळात पोटची 2 मुलं आपल्या डोळ्यादेखत जाण्यासारख्या न पचवता येणाऱ्या दुःखाचा डोंगर गावडे कुटुंबावर कोसळल्यानं कोडोली आणि परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या इसाक मुजावर याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 53,000 रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा 10.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सुभाषनगर इथं राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार इसाक मुजावर हा गोवा बनावटीच्या मद्याची उचगाव मुळशिंगी रस्त्यावरून वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी मुजावर याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 53,000 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा 10.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मुजावर याच्या विरोधात चोरी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार सुरेश पाटील, अमित मर्दाने, संजय पडवळ, रुपेश माने, विनोद कांबळे यांनी मिळून ही कारवाई केली आहे. मुलाला सैन्यात नोकरी लावतो असं आमिष दाखवून वाळवा तालुक्यातील शिवाजी आहिरे या भामट्यानं पन्हाळा तालुक्यातील काखे गावातील संभाजी विष्णू पाटील या शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. अहिरेनं पैसे घेऊन 3 वर्ष झाली तरी मुलाला नोकरी लावली नाही आणि घेतलेले पैसे सुद्धा परत दिले नाहीत. त्यामुळं मुलाच्या नोकरीसाठी घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करायची या नैराश्यातून संभाजी पाटील यांनी गळफास लावून घेत स्वतःला संपवलंय. पन्हाळा तालुक्यातील काखे गावातील शेतकरी संभाजी विष्णू पाटील यांना आपल्या मुलाला देशसेवेत पाठवण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मुलगा शिवतेजला एका सैनिकी शाळेत प्रशिक्षणासाठी पाठवलं. शिवतेजला सैनिक व्हायचंय हे कळताच वाळवा तालुक्यातील शिवाजी बाळकृष्ण आहिरे यानं संभाजी पाटील यांना त्याच्या जाळ्यात ओढलं. आहिरेनं शिवतेजला आर्मीत भरती करतो असं सांगून संभाजी पाटील यांच्याकडून वेळोवेळी 18 लाख रुपये घेतले. संभाजी पाटील यांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी अनेक ठिकाणी कर्ज काढून पैशांची जमवाजमव केली होती. मात्र 3 वर्ष होऊनही शिवाजी आहिरे यानं शिवतेजला आर्मीत भरती केलं नाही आणि पैसे मागितल्यानंतर ते द्यायला टाळाटाळ केली. अखेर मुलाच्या नोकरीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या नैराश्यातून संभाजी पाटील यांनी झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. शिवाजी बाळकृष्ण आहिरे यांनी मला भरती करण्यासाठी 18 लाख रुपये घेतले. भरतीला लावतो म्हणून, पण त्याने काही मला कामाला लावलं नाही. पैसे घेऊन 3 वर्षे झाले, त्याने काही पैसे परत दिले नाही. त्या त्रासाला कंटाळून आमच्या पप्पांनी शिवाजी आहिरेच्या पैशाच्या हव्यासामुळं शिवतेज सारख्या तरुणाला लाखो रुपये देऊन नोकरी तर मिळाली नाहीच, उलट वडिलांवर आत्महत्येची वेळ आल्यानं आहिरेसारख्या भामट्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ एसटी बसला पाठीमागून धडक दिल्यानं दुचाकीवरील ओंकार पाटील आणि महेश पोवार हे दोघे जण गंभीर जखमी झालेत. आज सकाळी 8च्या सुमाराला हा अपघात झाला. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कागल तालुक्यातील गलगले गावाकडून ओंकार पाटील महेश पोवार हे आज सकाळी दुचाकीवरून पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कामावर निघाले होते. कागल इथल्या IBP पेट्रोल पंपासमोर कागल आगाराची एसटी बस बंद पडली होती. त्या एसटी बसच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यावेळी महामार्गावर एसटीचा वाहक निपाणीकडून येणाऱ्या वाहनांना कोल्हापूरकडे जाण्यासाठीची दिशा दाखवत उभा होता. त्याचवेळी ओंकार आणि महेश दुचाकीवरून भरधाव वेगात आले. त्यांना वेगावर नियंत्रण राखता न आल्यानं त्यांची दुचाकी वाहकाच्या पाठीमागून येऊन एसटी बसला धडकली. यात दोघेही रस्त्यावर पडल्यानं गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाला शासकीय तर एकाला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. नारायण रेकी सत्संग परिवाराच्या वतीनं कोल्हापुरात जगविख्यात मोटिवेशनल स्पीकर राजेश्वरी मोदी यांचा कुबेर का खजाना हा सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. 9 सप्टेंबर रोजी सायबर महाविद्यालयाच्या आनंद भवन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. नारायण रेकी सत्संग परिवाराच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. नारायण रेकी सत्संग परिवार म्हणजेच NRSP ही एक सामाजिक संस्था आहे. जगविख्यात मोटिवेशनल स्पीकर राजेश्वरी मोदी यांनी 27 वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली आहे. कोल्हापूरमध्ये या सेंटरची सुरुवात राधिका कुमठेकर यांनी 2023मध्ये केली आहे. या सेंटरमध्ये 250हून अधिक सदस्य आणि हजारांहून अधिक ऑनलाईन सदस्य आहेत. NRSP या संस्थेचा प्रमुख उद्देश प्रत्येक घरात सुख, शांती, समृद्धी, उन्नती प्रस्थापित करण्याचा आहे. राजेश्वरी मोदी यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा कोल्हापूरकरांना व्हावा यासाठी राजेश्वरी मोदी यांच्या कुबेर का खजाना या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 9 सप्टेंबर रोजी सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती नारायण रेकी सत्संग परिवाराच्या कोल्हापूर सेंटरच्या प्रमुख राधिका कुमठेकर यांनी दिली आहे. मोदी यांना आजवर नारी रत्न, कल्पना चावलासारख्या मेयर्स अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय. त्या एक ॲक्युप्रेशरिस्ट काउन्सिलर आहेत. या कार्यक्रमासाठी 250 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. या पत्रकार परिषदेला मुंबई सेंटरच्या अपर्णा बोधकर, संचालिका मंजिरी कपडेकर यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या. अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. धोकादायक इमारतींच्या परिसरात घेण्यात आलेली दक्षता, CCTV यंत्रणा, स्वच्छता, आरोग्य सेवा या सर्व पातळ्यांवर महापालिकेनं नियोजन केलंय. महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मंडळांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं मूर्ती विसर्जन करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन केलंय. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी महापालिकेनं आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण केल्यात. विसर्जन मार्गांवरील धोकादायक इमारतींच्या आजूबाजूला बॅरिगेड्स उभारले असून नागरिकांना त्या इमारतींमध्ये जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. पावसानं विश्रांती घेतल्यानं विसर्जन मार्गावरील खड्ड्यांच्या ठिकाणी युद्धपातळीवर पॅचवर्क करण्यात येते. इराणी खण आणि मुख्य विसर्जन मार्गांवर CCTV बसवण्यात आले असून पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गांवर बॅरिगेड्स, वॉच टॉवर आणि प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्यात. अडथळे आणि अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत. सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी इराणी खणीच्या ठिकाणी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला कन्व्हेअर बेल्ट, 4 क्रेन आणि 10 फ्लोटिंग तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी 3000 कर्मचारी, 100 टेम्पो, 415 हमाल, 5 JCB, 7 डंपर, 4 पाणी टँकर, 2 बूम आणि 6 ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आल्यात. आरोग्य विभागाकडून विसर्जनाच्या ठिकाणी साफसफाईसाठी कर्मचारी आणि वैद्यकीय पथकं नेमण्यात आली आहेत. गणेश मूर्ती आणि निर्माल्य पोहोचवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक 0231 254 54 73 आणि 254 26 01 उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिली. गणेश विसर्जन मिरवणूक 2025च्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतलेली आहे. रस्त्यावरचे पॅचवर्क चांगले करून घेतलेले आहेत. सर्व रस्त्यावरच्या लाईट्स जोडून घेतलेल्या आहेत.
इराणी खणीपासून ते संपूर्ण मिरवणूक मार्गावर एकूण 40 ठिकाणी CCTV लावण्यात आलेले आहेत. सर्व डिपार्टमेंटचे 6000पेक्षा अधिक कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी उद्या या यंत्रणेसोबत कार्यरत आहेत आणि गणेश विसर्जन मिरवणूक 2025च्या सर्व तयारी महानगरपालिकेच्या वतीनं पूर्ण करून घेणे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था आणि मंडळांच्या अध्यक्षांचं महापालिकेच्या वतीनं स्वागत करण्यात येणार आहे. हॉकी स्टेडियम इथल्या पर्यायी विसर्जन स्थळीही स्वागत कक्ष उभारण्यात आलेत. या ठिकाणीही मंडळांचं स्वागत केलं जाणार आहे. अग्निशमन विभागानं सुरक्षा गार्ड आणि अग्निशमन पथक तैनात केलं असून महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सर्व मंडळांनी इराणी खणीत मूर्ती विसर्जित करून पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलंय. भुदरगड तालुक्यातील आदमापुरात संत बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मूळ समाधीस्थानी ताक कन्या वाटप करण्यात आलं. बाळूमामा विकास फाउंडेशन आणि आदमापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं संत बाळूमामांचा आवडता आहार म्हणून भक्तांना ताक कन्या प्रसाद रूपानं देण्यात आल्या. कुंडलिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांताधिकारी हरीश सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गुणवंत सेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच विजयराव गुरव, मुख्याध्यापक PR पाटील, ग्रामपंचायत सदस्य, देवस्थानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पन्हाळा नगरपालिकेकडील सफाई कर्मचारी मनीषा सोरटे यांना सफाईच्या कामाबद्दल जाब विचारत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सूरज पाटील याच्यावर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मनीषा सोरटे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकांमधलं वैविध्य नेहमीच जपलंय. या मिरवणुका पाहण्यासाठी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरचे लोक कोल्हापुरात गर्दी करतात. मिरवणूक मार्गावर होणारी ही गर्दी टाळण्याबरोबरच महिला, लहान मुलं आणि वृद्धांना घरबसल्या विसर्जन मिरवणूक पाहता यावी यासाठी GTPL SPN डिजिटलच्या S भक्ती वाहिनीवरून विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण करण्यात येतं. यावर्षी सुद्धा होणाऱ्या थेट प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या सकाळी 9 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत हे थेट प्रक्षेपण सुरू असणार आहे. उद्या अनंत चतुर्दशीला राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन होणार आहे. मूर्ती विसर्जना अगोदर निघणाऱ्या मिरवणुकांचं गणेश भक्तांना विशेष आकर्षण असतं. कोल्हापूर शहर वैशिष्ट्यपूर्ण विसर्जन मिरवणुकांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या अभिमानास्पद परंपरांचं दर्शन घडवत, सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य करत, धार्मिक आणि जातीय सलोख्याचा संदेश देत कोल्हापूर शहरातील मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांचं जगभरात विखुरलेल्या कोल्हापूरकरांमध्ये औत्सुक्य असतं. ज्यांना प्रत्यक्ष कोल्हापुरात येऊन विसर्जन मिरवणुका पाहता येणार नाहीत अशा गणेश भक्तांसाठी GTPL SPN डिजिटल नेटवर्कच्या S भक्ती चॅनल क्रमांक 559 आणि S न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलवरून थेट प्रक्षेपण करण्यात येतं. यावर्षीच्या थेट प्रक्षेपणासाठी GTPL SPN डिजिटलच्या तंत्रज्ञांची टीम जय्यत तयारी करतेय. शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावरील मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक, पापाची तिकटी, इराणी खण आणि कसबा बावडा या ठिकाणच्या स्थिर कॅमेऱ्यांसह S न्यूजचे रिपोर्टर कॅमेरामन मिरवणूक मार्गासह विसर्जनाच्या ठिकाणची प्रत्येक क्षणाची माहिती या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून गणेश भक्तांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. दरवर्षी S भक्ती वाहिनीवरून तसंच S न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलवरून करण्यात येणाऱ्या थेट प्रक्षेपणाला जगभरातील कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. यावर्षी S न्यूज कोल्हापूर या Instagram पेजवरून सुद्धा ही मिरवणूक आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. TET उत्तीर्ण झाल्याशिवाय अध्यापनाचं काम करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमिक शिक्षकांबद्दलच्या निकालानं शिक्षक दिनी उडाली खळबळ. कोल्हापूर शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज. मंडळांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं मूर्ती विसर्जन करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं, आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचं आवाहन.
अनंत चतुर्दशी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी उतरणार रस्त्यावर 2000 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आज बंदोबस्ताचं वाटप. 78व्या वर्षी दातानं सोलतात नारळ, पुंगावच्या पांडुरंग विभूतेंची क्षमता चकित करणारी. आणि GTPL SPN डिजिटलच्या एस भक्ती वाहिनीवरून होणार कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण. एस न्यूज कोल्हापूर यूट्यूब चॅनलसह एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्राम पेजवरूनही थेट प्रक्षेपण पाहता येणार. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.